झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात थंडीचा कडाका वाढलेला आहे। राज्यामधल्या जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा घसरलाय। नाशिक जिल्ह्यामधल्या निफाडमध्ये 4.4 अंश तापमानाची नोंद झालेली आहे, तर नाशिक शहर, नागपूर, पुणे या भागातही पारा खाली आलेला आहे। मुंबईमध्ये तुलनेने तापमान जास्त असलं तरी शहर आणि उपनगरांमध्ये गारवा निर्माण झालेला आहे। थंडी असल्यानं नागरिकांनी ऊब मिळवण्यासाठी लोकरी कपडे आणि शेकोट्यांचा आधार घेतलाय। सुरुवातीच्या काळामध्ये थंडीनं राज्याकडे पाठ फिरवलेली होती, मात्र मागील काही दिवसांपासून थंडीचा कहर वाढताना दिसून येतोय। राज्याला सध्या थंडीनं हुडहुडी भरलेली आहे। अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून लोक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतायत, तर आतापर्यंत पेट्यांमध्ये ठेवून देण्यात आलेलं जे लोकरीचे कपडे होते, सामान होतं, ते आता अखेर बाहेर आलेलं आहे। कारण राज्यात आता थंडीनं हजेरी लावलेली आहे। या थंडीपासून बचावासाठी आता लोकांना शेकोट्यांची आणि लोकरीच्या कपड्यांची गरज भासू लागलेली आहे। राज्यात थंडीचा कडाका आपण पाहतोय। औरंगाबादमध्ये 9 सेल्सियस, मुंबईमध्ये 16.4 सेल्सियस, साताऱ्यात 10 सेल्सियस, लातूरमध्ये 10 सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। तर मुंबईमध्ये तापमान इतर शहरांपेक्षा थोडं जास्त आहे। निफाडमध्ये सर्वात कमी म्हणजे 4.4 सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकमध्ये 6.2 सेल्सियस, नागपुरात 6.3 सेल्सियस, पुण्यात 7.4 सेल्सियस इतकी नोंद झाली आहे। संपूर्ण राज्यामध्ये सध्या थंडीचा कहर असल्याचं दिसून येत आहे। थंडी गेल्या कित्येक दिवसांपासून पाठ फिरवून होती, नाराज झाली होती असं वाटत असतानाच मात्र थंडीचं आगमन सध्या राज्यात झालेलं पाहायला मिळतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।